अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात बाबुळखेडा गटग्रामपंचायत अंतर्गत 5 गावं येतात। त्यामध्ये एक इस्माईलपूर नावाचं गाव आहे। त्यामध्ये फक्त शेततळं जे आहे ते केवळ कागदावर दाखवलं, म्हणजे ऑनलाईन दाखवलं, पण मस्टर काढले, पैसे खाल्ले। याची चौकशी जेव्हा सरपंचांनी मागवली BDO आणि COकडे, तेव्हा त्यांनी चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीमध्ये ऑन स्पॉट ते चौकशी झाली आणि कोणतंही शेततळं आढळलं नाही। मग जेव्हा कारवाई झाली तेव्हा हे पत्र आहे 27/10/2023चं उपमुख्य कार्यकारी अधिकारी मगरा रोहोयो यांचं गटविकास अधिकाऱ्यांना, की ज्या रोजगार सेवकाने हा घोड केलेला आहे त्याला सध्या कामावर ठेवण्यात येऊ नये। मग त्याचं निलंबन झालं, ठीक आहे। परंतु आता हे निलंबन जर कायमस्वरूपी करायचं असेल तर ग्रामसभेची परवानगी लागते, ठीक आहे। मग ग्रामसभा भरवल्या, 2 वेळा ग्रामसभा भरवल्या, परंतु ग्रामसभेत येणाऱ्या लोकांना काहीतरी वेगळीच कारणं सांगून, काहीतरी वेगळीच सहानुभूती सांगून ते सगळं मॅनेज करण्यात आलं आणि गोंधळाचं वातावरण तयार करून ठराव जबरदस्तीने पास करून घेण्यात आले की रोजगार सेवकाला कामावर घ्या। GR काय सांगतो? GR सांगतो की फ्रेश रोजगार सेवकाला जर कामावर ठेवायचं असेल किंवा कोणाला काढायचं असेल तर ग्रामसभेची परवानगी लागते। मात्र दोषी असलेल्या रोजगार सेवकाला कामावर ठेवता येत नाही, त्याच्यावर कारवाईच करावी लागते किंवा त्याला पूर्णतः निष्कासितच करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहे, पूर्ववत ठेवण्याचे नाही। म्हणजे ज्या ग्रामसभा झाल्या त्या दोन्हीही नल अँड वाईड होत्या, ठीक आहे। मग आता त्यानंतर मग एक पत्र आहे, तुम्हाला सांगतो। हे पत्र आहे 11/3/2024चं। हे पत्र दिलेलं आहे गटविकास अधिकाऱ्यांनाच। कोणी दिलं? ते दिलं उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच। आणि यात सांगितलं आहे की रोजगार सेवक दोषी आहे, त्याने पैसे खाल्ले, त्याने शेततळं फक्त कागदावर दाखवलं, त्याला कामावरून काढून टाका, ठीक आहे, परंतु रीतसर काढा। आणि दुसरं पत्र नंतर मग आलं 13/11/2024चं। हे पत्र दिलं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CO साहेबांनी दिलं प्रधान सचिव मुंबईला मंत्रालयाला। रोजगार सेवक दोषी आढळून सुद्धा त्याला ग्रामसभेने काढलेलं नाही, म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावरून त्याला काढा, कारण ग्रामसभेला ओव्हररूल कोण करेल तर मंत्रालय करेल। आणि म्हणून अशा या सगळ्या नियमांमुळे मनरेगाच्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येत नाही आणि म्हणून शासन मर्यादा असल्याकारणानं तुम्ही करा। मग आता नंतर मग हे जेव्हा प्रकरण कोर्टात गेलं, माननीय विभागीय आयुक्त कार्यालयात गेलं, तेव्हा त्यांनी एक पत्र काढलं कधी 19/12/2025ला की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि यामध्ये आता कोणतीही हालचाल करता येत नाही, रोजगार सेवकाला कामावर घेता येत नाही। स्पष्ट पत्र आहे। आता हे पत्र आहे 19/12/2025चं, 19/12 डिसेंबर। याच्या आधी 9व्या महिन्यात पत्र आलं 2025च्या की त्याला कामावर घ्या, परंतु त्यामध्ये माहिती काय लिहिलं आहे की प्रचलित शासन नियमानुसार त्याला कामावर घ्या, म्हणजे त्याला रुजू करून घ्या असं नाही म्हणत, प्रचलित शासन नियम तपासा आणि त्याला कामावर घ्या, त्याच्यावर कारवाई करा। मग आता हे जे दाखले देऊन राहिले की बाबा पत्र आलं, ते पत्र कामावर रुजू करून घ्यायचं नाहीच आहे, ते पत्र आहे की तुमच्या प्रचलित शासन नियमानुसार घ्या। मग जे सचिव साहेब आहे ग्रामसेवक, त्यांनी BDOंना मार्गदर्शन मागवलं की प्रचलित नियम म्हणजे काय, त्यांचं अजूनही गायडन्स यायचंच आहे, तर अविश्वास होऊन गेला मेंबर लोकांचा, असं आहे। म्हणजे कायद्याचं पुरेसं ज्ञान नसताना ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे। पण असो, त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे ग्रामसभा आहे। इथे काय झालं की भ्रष्टाचार केल्यामुळे नाही तर भ्रष्टाचार रोखल्यामुळे, भ्रष्टाचाराला आळा घातल्यामुळे, त्याच्यामध्ये अडथळा ठरल्यामुळे एका प्रामाणिक सरपंचाला पदावरून काढण्याचा ठराव सदस्यांनी घेतला, 5 सदस्य आणि 1 उपसरपंचांनी घेतला।